आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाने रविकांत तुपकरांची प्रकृती चिंताजनक. शरीरातील साखर 40 वर, तरीही उपचारास नकार. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी संघर्ष तीव्र. उद्यापासून राज्यभर रस्त्यावर उतरणार शेतकरी. महामार्ग रोखण्याचा इशारा. सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे बुलडाणा येथे अन्नत्याग आंदोलन 4थ्या दिवशीही सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. वैद्यकीय तपासणीत शरीरातील साखरेचे प्रमाण धोकादायकरित्या घसरून 40 वर आल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला असला तरी तुपकर यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान आंदोलनाची शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः मराठवाड्यातील सर्व प्रमुख महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला असून परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.